नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. परतूर येथील मोफत भांडी योजनेत कोट्यवधीचा महाघोटाळा, कामगार अधिकारी अमोल जाधवांना जेलमध्ये डांबणार आमदार बबनराव लोणीकर. परतूर येथे दुसऱ्यांदा मोठा गैरव्यवहार उघडकीस, नोंदणी शुल्काच्या नावाखाली पैसे उकळणे, दलालांचा सहभाग, 100 ट्रक भांडी परस्पर विक्रीचा आरोप. जिल्हा कामगार अधिकारी अमोल जाधव यांच्यावर कारवाईची मागणी, आमदार बबनराव लोणीकर. परतूर येथे मोफत भांडी योजनेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरव्यवहाराचा दुसऱ्यांदा मोठा पर्दाफाश आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. नोंदणी शुल्काच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पावती न देता पैसे उकळणे, दलालाच्या माध्यमातून योजना राबवणे, जिल्हाभरात 100 ट्रक भांडे परस्पर विक्री करणे आणि शासकीय योजनांचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात दलालावर गुन्हे दाखल झाले असले तरी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांच्यावर अद्याप कोणतीही कठोर कारवाई न झाल्याने संपूर्ण सरकारी यंत्रणेवर संशय निर्माण झाला आहे, असं लोणीकर यांनी म्हटलं. गैरव्यवहाराचे प्रमुख मुद्दे: नोंदणी शुल्काच्या नावाखाली पावती न देता लाभार्थ्यांकडून पैसे उकळणे, दलालाच्या माध्यमातून योजना राबवणे, जिल्हाभरात 100 ट्रक भांडे परस्पर विक्री, बोगस लाभार्थ्यांच्या नावावर कोट्यवधीचा अपहार, अधिकृत पोर्टलवरून लाभ उचलल्यानंतर नावे हटवण्याचा संशय, दैठणा येथील बोगस लाभार्थी घोटाळा, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांच्या तक्रारीनुसार दैराणा येथे बोगस लाभार्थ्यांच्या नावावर तब्बल 13 लाख रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप आहे. जिल्हाभरात 340 बोगस लाभार्थ्यांच्या माध्यमातून वृत्त सहायता, विवाह सहायता आणि शिष्यवृत्ती योजनांमध्ये सुमारे 8,84 लाख रुपयाचा कथित गैरव्यवहार. या भ्रष्टाचारातून स्वतःचा करण्यासाठी कामगार विभागाच्या अधिकृत पोर्टलवरून लाभ उचलल्यानंतर संबंधित बोगस लाभार्थ्यांची नावे हटवण्यात येत असल्याचा संशय लोणीकर यांनी व्यक्त केला. लोणीकर यांनी सांगितलं की मुंबई येथील अधिवेशन 2025 दरम्यान कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांची तात्काळ बदली करण्यासंदर्भात विनंती केली होती. त्यानुसार पारदर्शी चौकशी व्हावी या उद्देशाने अमोल जाधव यांची रायगड येथे तात्काळ बदली करण्यात आली. असे असले तरी एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणात माफी नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. परतूर येथे रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास MH12 UM 6258 क्रमांकाचा ट्रेलर पकडण्यात आला. ट्रेलरमध्ये तब्बल 1200 भांडेचा संच पेट्या आढळले. या कारवाई दरम्यान आमदार बबनराव लोणीकर स्वतः रात्री 1 वाजेपर्यंत उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते जगदीश पबुदकर यांनी हा ट्रक पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचं लोणीकर यांनी सांगितलं. एवढा मोठा साठा जप्त होऊनही मुख्य अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई न होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. अमोल जाधव यांना तुरुंगात डांबल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा. आमदार बबनराव लोणीकर. मुंबई अधिवेशन 2025 दरम्यान कामगार मंत्र्यांची भेट घेऊन केली होती मागणी. दैठणा बुद्रुक गावातील बोगस प्रकरणे: खालील व्यक्तींचा दैठणा बुद्रुक गावाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा. रवींद्र तुकाराम जिने, मृत्यू दिनांक 30/12/2024. लक्ष्मण शेषराव सरोदले, 24/1/2025. कालिंदा उद्धव धांडे, 25/1/2025. अबेदाबी चांद सय्यद, 16/1/2025. अब्दुल हक अब्दुल शिकूर शेख, 5/1/2025. या सर्व कथित प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघड करावे, दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी आणि संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींना कायद्याप्रमाणे शिक्षा व्हावी, अशी मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. आमदार बबनराव लोणीकर. लोकांच्या हक्कांच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. शासनाच्या योजनेचा लाभ खऱ्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. गरीब गरजू कामगारांच्या या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. आमदार बबनराव लोणीकर. हक्काच्या पैशाला डल्ला मारणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.